नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य मोरेदादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. आज आहे गुरुपौर्णिमा, गुरुवार. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या स्वामीमय शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज आपण आपल्या गुरूंची आराधना, उपासना करत असतो. हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असते आणि एक आध्यात्मिक मार्ग दाखवण्याचं काम गुरु करत असतात. त्यामुळेच आपल्याला आज आपल्या गुरूंची उपासना करायची असते, आराधना करायची असते. तसेच आषाढ महिन्यातल्या गुरुपौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा देखील आपल्याला करायची असते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येत असते. प्रत्येक महिन्यामध्ये आपण देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो. दर पौर्णिमेला आपण काही ना काही उपाय, सेवा करत असतो. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असेल तर आपल्याला कधीच कोणत्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत नाही, कुठले संकट येत नाही. घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती असेल, लक्ष्मीचा निवास असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे भेटत असतं. नेहमी आपल्या घरामध्ये धनधान्याची भरपूरता असते, कधी कमतरता भासत नाही, कधीच नकारात्मकता नसते. पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध असतात, आईवडिलांमध्ये प्रेमसंबंध असतात. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असते, नकारात्मकता असते, त्यावेळेस आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासते. सतत वादविवाद होत राहतात, खूप दिवसापासून अडून राहतात, कामामध्ये यश भेटत नाही. त्यावेळेस वास्तुदोष, पितृदोष वाढलेला असतो. त्याच्यासाठी आपल्याला आजच्या संध्याकाळी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी, आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून की आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, नजरबाधा, वाईट दोष जी काय आहे ते बाहेर पडतं. आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती व्हायला लागते. घरामध्ये कशाची कमतरता भासत नाही, भरभराट राहते. कायमचं दारिद्र्य नष्ट होईल, घरातली नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता घरामध्ये संचार करेल. त्यासाठी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे आणि ती कोणत्या वेळेत जाळायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता, जेणेकरून की तुम्हाला उपाय काय करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याची पूर्ण माहिती समजेल. आहे गुरुपौर्णिमा. तर तुमचे जे कोणतेही गुरु असतील, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्तगुरू असतील, गजानन महाराज असतील, तर तुमचे जे गुरु आहेत त्यांना आज गुरुपद द्यायचं असतं. तर प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेला प्रत्येक वर्षी आपल्याला त्यांना गुरुपद हे द्यायचं असतं. आपलं गुरुपद हे फक्त 1 वर्षासाठी असतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला गुरूंना आपल्या गुरुपद हे द्यायचं असतं. त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावरती एक लाल फूल घ्यायचं आहे, गुलाब घ्यायचा आहे, लाल गुलाब आणि खडी साखर ठेवायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा, असं म्हणून तुम्हाला त्यांच्या पुढे नारळ अर्पण करायचं आहे. तर तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात कुठेही जाऊन गुरुपद अशा प्रकारे घेऊ शकतात. तर आपल्याला अशा प्रकारे आजच्या दिवशी गुरुपद हे घ्यायचं आहे. तर गुरुपद हे आपल्याला आजच्या दिवशी घ्यायला विसरायचं नाही. तसेच संध्याकाळी आपल्याला उपाय जो आहे तो उपायही करायचा आहे. हा उपाय आपण कशासाठी करत असतो? घरामध्ये सतत चिडचिड होत असेल, वादविवाद होत असतील, खूप अडचणी आहेत, आलेला पैसा घरात स्थिर राहत नाही, आजारपण सतत जाणवत आहे, घरामध्ये नकारात्मकता आहे. एखाद्या घरामध्ये बघा, गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, त्या घरामधून आपल्याला बाहेर येऊ वाटत नाही, तिथे सकारात्मकता असते. तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असल्यावर आपल्याला खूप कंटाळा येतो, काम करायला पण नको वाटतं, थकवा जाणवतो, सतत आजारपण राहतं, घरामध्ये सतत अडचणी येत राहतात, कामामध्ये अडथळे येतात, यश येत नाही. मेहनत तर करतोय आपण, पण त्या मेहनतीचं आपल्याला फळ भेटत नाही. लाख रुपये कमवतो महिन्याला, परंतु महिन्याच्या एंडिंगला तो पैसा घरामध्ये टिकत नाही. त्यावेळेस आपल्याला खूप कमतरता जाणवते. तर अशा वेळेला आपल्याला जी काय आहे ती चिडचिड होते. म्हणून आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर जेणेकरून की आपल्या घरातली नकारात्मकता संपून जाईल, दारिद्र्य संपून जाईल
आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी स्थिर राहत नाही ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. एक वेळेला पैसा नसला तरीही चालेल, परंतु आपल्या मनाला समाधानी असणं गरजेचं असतं. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान असावं हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये भरभराट राहावे, सुख समाधान राहावं. तर पृथ्वी तलावरती काही सकारात्मक ऊर्जा असतात, तर काही तिथीला आपण सकारात्मक ऊर्जा भेटण्यासाठी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात. तर बघा, आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी 6:30 ते 9:30च्या दरम्यान करायचा आहे. सायंकाळची वेळ ही लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करत असते. त्यावेळेला जर आपण हा उपाय केला आणि आपल्या घरातली नकारात्मकता नष्ट केली तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता संचार करते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. अशा वेळेला तुम्ही जे काही उपाय करता, सेवा करता, तर ह्या वेळेला जे आपण सेवा उपाय करतो त्या खूप प्रभावी ठरतात. दिवे लागण्याची वेळ ही खूप महत्त्वाची असते. या वेळेला आपण जो काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटत असतं. जर तुम्हाला 6:30 ते 9:30च्या दरम्यान हा उपाय करणं नाही झालं, शक्य नाही झालं, तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत ज्या वेळेत तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता. सायंकाळी आपल्याला सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. घरामध्ये कचरा वगैरे असेल तो सगळं बाहेर काढायचं आहे. स्वच्छ हातपाय तोंड धुवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ झाल्यानंतर घरामध्ये, देवघरामध्ये प्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. दुसरा दिवा जो आहे तो उंबरठ्याजवळ लावायचा आहे. तिसरा दिवा जो आहे तो तुळशीजवळ लावायचा आहे. घरामध्ये धूप दीप लावून घ्यायचा आहे. ती घरामध्ये प्रसन्न असं वातावरण करून घ्यायचं आहे आणि नंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे. एक प्लेट घ्या किंवा मातीची पंती घ्या. फक्त प्लास्टिकची प्लेट घ्यायची नाही, मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात. त्यामध्ये एक गौरी घ्यायची आहे. तुम्हाला गाईची गौरी घ्यायची आहे. पंचतत्वापासून बनलेली जी गौरी असते ती गौरी घ्यायची आहे. कडे गौरी जर नसेल, जिथं पूजा भांडार आहे, पूजा भांडार शॉप जे असतात त्यांच्याकडे गौरी ही विकायला ठेवलेली असते. तुम्ही तिथून गौरी ही आणू शकतात विकत. गौरी विकत आणून त्याचे छोटे छोटे तुकडे करून जे आहे ती प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. त्यावरती बघा थोडंसं गावरान गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यावरती कापूर ठेवायचा आहे. कापूर ठेवल्यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे ती पिवळी मोहरी घ्यायची आहे. 5 लवंगा घ्यायच्या आहेत. 5 लवंगा घेतल्यानंतर 5 काळी मिरी घ्यायची आणि 2 हिरवी वेलची घ्यायची आहे. हे जे आहे ते त्याच्यावरती गौरीवरती ठेवायचं आहे. तर ही सर्व साहित्य ठेवल्यानंतर गौरीवरती तुम्हाला दिव्याच्या साहाय्याने कापूर हा प्रज्वलित करायचा आहे आणि याचा धूर सर्व घरभर पसरवायचा आहे. सर्व घरामध्ये आपल्याला हे घेऊन सर्व घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे. तर या गौरीचा धूर सर्व घरामध्ये फिरवून आपल्याला उंबरठ्याजवळ यायचं आहे. उंबरठ्यावरती ही पूर्ण दरवाजाला म्हणजेच मेन दरवाजाला फिरवून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमध ही प्लेट ठेवायची आहे. तिथे बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ जरी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही 21 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. 21 वेळा जरी मंत्र म्हटलात श्री स्वामी समर्थ तरी चालेल. नंतर मग तुम्हाला ती प्लेट उचलून घेऊन यायची आणि देवघराच्या समोर ठेवायची आहे. जोपर्यंत ती शांत होत नाही, त्याच्यामधून जी अग्नी आहे ती अग्नी शांत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला देवघरासमोर बसून राहायचं आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत राहायचं आहे किंवा लक्ष्मी मातेचं स्मरण करत राहायचं आहे. आणि ती शांत झाल्यानंतर, अग्नी शांत झाल्यानंतर जी रक्षा असते ती रक्षा तयार होते. ती रक्षा तुम्हाला सर्व घरामधल्या कुटुंबातल्या जे काही व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना कपाळी लावायचे आहे. स्वतःच्या कपाळाला लावायचे आहे, पतीच्या कपाळाला, मुलांच्या कपाळाला लावायचे आहे. सर्वांनी ही रक्षा कपाळी लावायची आहे आणि जी राहिलेली रक्षा आहे ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात. तर तुम्हाला अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आणि उपाय करून बघा. आणि तिथे तुम्हाला उपाय केल्यानंतर लक्ष्मी मातेला एकच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काय नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, जी काही घरामध्ये माझ्या कटकट होती, वादविवाद होतात, ते सर्व
नष्ट होऊ दे, दारिद्र्य नष्ट होऊ दे, एवढीच तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव नक्की घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।